नमस्कार. मी उमेश पोहदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. आज आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये, जिथे ज्वारीमध्ये आपण कपाशीची टोकन केली होती त्या क्षेत्रामध्ये आज काही आपण व्हिडिओ टाकत आहे. व्हिडिओ याच्यासाठी टाकत आहे का यावर्षी आमच्याकडे खूप असा भयानक पाणी झाला. त्याच्यातही आपली हे SRTवर पराठी टिकून आहे आणि सध्या या कंडिशनला आहे. आपण पाहू शकता आमच्यावर पाणी तर खूपच आहे, कारण जमीन अजूनही हिरवी गार आहे. त्याच्यामध्ये आपण एक खत दिलेलं आहे आतापर्यंत आणि 2-3 तणनाशकाच्या फवारणी झाल्या आहे. आता आपण याच्यामध्ये 50 स्वीप पॉवर आणि 50 ग्लायसेल घेतलं. कचरा तुम्हाला कुठेही दिसणार नाही आणि ही टाकलेली ज्वारी पहा याचा फायदा. सगळं कुजण्याच्या मार्गी लागलेलं आहे, सगळं काही त्रास नाही. हे आपले टोकन केलेली ज्वारी होती ती आता बघू आपण कसं आहे. पूर्ण सडून गेलेले. पूर्ण सूक्ष्म हे छिद्र पडलेले. याच्यावर आतापर्यंत आपली फक्त एक फवारणी झाली आहे. पुन्हा एक काढून पो तुटून आले पुऱ्या शेतामध्ये. तसं SRT मुळे हा प्लॉट जिवंत आहे. नाहीतर यावर्षी आमच्याकडे कपाशीवाल्याचं पारंपरिकमध्ये काय करण्यात तो सुद्धा प्लॉट मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, शेजाऱ्याचा. आता आलो आपण आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये, जिथं गेल्या वर्षी आपल्या इथे चना होता. ही कंडिशन. इथे एकच खत झालेला आहे आणि एकच फवारणी झालेली आहे. इथे बघा कचरा दिसतो. 70 ml ग्लायसेल, 50 ml स्वीप पॉवर. हा पुरा प्लॉट सारखा बसला एकाच खताच्या भरोश्यावर आहे. हे माझ्या बाजूच्या शेतकऱ्याचं पारंपरिक शेत. 3 खतं झालेले आहे, 3 डवरणी आणि 2-3 तणनाशक झालेले डवरणीच्या मागे. बघा SRT आणि आपली हे साधं पारंपरिक, याच्यामधला फरक तुम्हाला इथंच कळून येईल. नाही तर आज SRT नसती तर माझा सुद्धा प्लॉट याच कंडिशनचा असता. SRT मुळे जिवंत आहे आज. धन्यवाद.